खरं वाटलं ना तुम्हाला? मॅगी नको म्हणतील. हो, खरंच सांगते घरातले लोकं हा पदार्थ खाल्ल्यानंतर 100% मॅगी नको असंच म्हणतील. इथं काय करायचं, एक कढई घ्यायची. कढईमध्ये तेल तापवून घ्यायचं. तापलेल्या तेलामध्ये गव्हाच्या शेवया बारीक करून माणसी 1 मुठी या प्रमाणात घ्यायच्या. चांगल्या भाजून घ्यायच्या आणि भाजल्यानंतर त्या लालसर दिसायला लागेतोपर्यंत परतून घ्यायच्या. परतलेल्या शेवया काढून घ्यायच्या. काढून घेतल्या की नाही, की त्या अशा दिसायला लागतात. एकदम लालसर खरपूस दिसायला लागतात. आता त्याच कढईमध्ये पुन्हा 1 चमचाभर तेल घालायचं आणि तेही तेल तापलं, की त्याच्यावरती मोठे 2 बारीक चिरलेले कांदे घालून घ्यायचे. कांदे सुद्धा चांगले लालसर होईतोपर्यंत परतवून घ्यायचे. आता बघा, बाकी काही आपल्याला मीठ, मसाला, रंगीत संगीत काही घालायचं नाही. पण रंग आणि चव एकदम मॅगीसारखी. म्हणजे घरातले म्हणतील, की "मॅगी नको, हेच कर" म्हणून. तर आता याच्यामध्ये 1 चमचाभर फक्त आपण इथं हळद घालणार आहोत. हळदीचा रंग छान आला, की गरम पाणी घालायचं. जेवढ्या शेवया त्याच्या दुप्पट पाणी घालून घ्यायचं आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि आपला घरी असलेला मसाला 1 चमचाभर घालायचा. मी 1 चमचाभर घातलाय. तुम्हाला जेवढं तिखट झेपेल ना, तेवढा घाला. पाण्याला उकळी आली, की या शेवया घालून घ्यायच्या आणि छान शिजवून घ्यायच्या. पटकन डिश घ्यायची आणि सर्व्ह करायच्या. बाकी काहीही माल मसाला घालायचा नाही. चव एकदम मॅगीसारखी होते. पौष्टिक सुद्धा होतात आणि एवढं छान जर घरच्या घरी होत असेल ना, तर कशाला कोण म्हणेल, की विकतची मॅगी आणून मॅगी द्या म्हणून. चला, पटकन चॅनल सबस्क्राईब करा बघू. हो, लक्षात ठेवा. मसाल्यांचा अजिबात तामझाम करायचा नाही. जेवढं सांगितले ना, तेवढंच फक्त घाला आणि नक्की करून बघा. मला माहिती आहे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडणार आहे. चला, आवडली ना? लाईक करा बघू.